छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासून समाधानकारक पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झालाय। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पारंपरिक शेतीला फाटा देत या परिसरामधील शेतकरी बांधव आता नगरी उत्पन्न घेण्याच्या पिकाकडे वळला आहे। कन्नड तालुक्यामधील नाचनवेल येथील प्रगतशील शेतकरी संजय पिंपळे यांनी 4 वर्षांपासून वाल या शेंग पिकाची लागवड केली असून योग्य नियोजनाद्वारे ते आता लाखोंचं उत्पन्न मिळवत आहेत। या भागामधील दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असताना शेती काम करणाऱ्या बांधवांना संजय पिंपळे यांच्या वालाच्या शेतीच्या पिकाने एक चांगला आदर्श समोर ठेवलाय। पारंपरिक शेतीला या ठिकाणी फाटा देत आम्ही या ठिकाणी भाजीपाला क्षेत्राकडे वळलो आणि भाजीपाल्यापैकी हे एक डोगरी पीक आहे, याला वाल म्हणतात। हा अत्यंत शेतकऱ्यासाठी प्रभावशाली हे पीक आहे। याचं एकरी उत्पन्न कमीत कमी 150, चांगला वाल आला तर 150 क्विंटलपर्यंत होऊ शकतं। गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही हे उत्पन्न घेत आहे। आतापर्यंत एकरी 75 क्विंटल वाल निघून गेला, अजून 75 क्विंटल निघेल। याचा सरासरी 20 रुपये जरी आपण भाव पकडला तरी हे जवळपास एकरी 3 लाख रुपयापर्यंत याचं उत्पन्न होतं आहे। आणि त्यातून 50% जरी खर्च केला, 50% खर्च जरी काढला तरी आपल्याला त्यातून 50% बेनिफिट हे 1.5 लाख रुपये एकरी मिळतं आहे। आणि हे या पिकापासून आम्ही अत्यंत या ठिकाणी समाधानी आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांनी याचा चांगल्या प्रमाणात पीक घ्यावं, याला फार मोठी मागणी आहे।